श्री स्वामी समर्थ. ओम गण गणपतये नमः. 6 जानेवारीला येणारी संकष्टी अंगारकी चतुर्थी ही वर्षातील अत्यंत फलदायी आणि दुर्मिळ चतुर्थी मानली जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अंगारकी संकष्टी चतुर्थीचं थोडक्यात महत्त्व काय आणि या दिवशी का गणपतीची विशेष कृपा प्राप्त होत असते. तर संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. ही चतुर्थी संकटनाशक आणि मनोकामनापूर्तीसाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी मानली जाते. या दिवशी भगवान गणपतीची उपासना केल्याने आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात. कर्ज असेल, आजार असेल, मानसिक ताण असेल ते कमी होतात. विवाह, संतती आणि करिअरमधील अडचणी देखील दूर होतात. चंद्रदर्शनानंतर गणपतीची पूजा आणि नैवेद्य अर्पण केल्यास अनेक पटीने पुण्यफळ मिळते. तर अंगारकी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थीच असून जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवार येते तेव्हा तिला अंगारकी असे म्हणतात. आणि हा दिवस भगवान श्री गणेशांना तर नक्कीच खूप प्रिय आहे. अंगारकी चतुर्थीचं जर महत्त्व म्हणाल तर अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात प्रभावी संकष्टी चतुर्थी मानली जाते. या दिवशी केलेली गणेश पूजा आपल्या जीवनातील विघ्ननाश असेल, संकटमुक्ती असेल आणि मनोकामना पूर्तीसाठी अत्यंत फलदायी असं आहे. या वर्षात अंगारकी चतुर्थी कधी येणार आहे तर साधारणतः अंगारकी चतुर्थी वर्षातून एकदा, क्वचित किंवा दोनदा येते. मात्र यावर्षी 3 वेळा साजरी आपण करणार आहोत. तर त्या संदर्भातील तारीख सांगते. 6 जानेवारी 2026, 5 मे 2026 आणि तिसरी येणार आहे 29 सप्टेंबर 2026 रोजी अंगारकी चतुर्थी येणार आहे. अंगारकी चतुर्थीचा उपवास आपण कसा करायचा तर या दिवशी सर्वांनी सकाळी स्नान करून गणेशाची पूजा करायची. दिवसभर निर्जल किंवा फलाहार उपवास ठेवायचा आहे आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर गणेश पूजा करून उपवास हा आपल्याला सोडायचा आहे. अंगारकी चतुर्थीला कोणता नैवेद्य दाखवला जातो तर भगवान गणेशांना सर्वांनाच माहीत आहे की आपल्या गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असलेली गोष्ट कोणती तर मोदक आणि लाडवाचा देखील नैवेद्य आपण त्या दिवशी करू शकतो. त्याचबरोबर त्या दिवशी आपल्याला दुर्वा, नारळ आणि गुळ खोबरं हे आपल्याला गणेशाला अर्पण करायचं आहे. पण मात्र मोदक हा गणपती बाप्पांचा अत्यंत आवडता नैवेद्य आहे. अंगारकी चतुर्थीला कुठले मंत्र, कुठले स्तोत्र, काय म्हणायचं ते सांगते. तर या दिवशी खाली आपल्याला जो ओम गण गणपतये नमः हा मंत्र आहे किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या देखील मंत्राचा तुम्ही जप करू शकता. किंवा गणपती अथर्व शीर्षाचं पठण देखील तुम्ही करू शकता. गणपती स्तोत्राचं पठण देखील तुम्ही करू शकता. गणपती बाप्पाची जर मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्याच्यावर देखील अभिषेक तुम्ही करू शकता. त्यावेळेला देखील तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करून देखील अभिषेक करू शकता. पंचामृताचा करा. तुम्ही पाण्याचा देखील अभिषेक त्या दिवशी करायचा आहे. अंगारकी चतुर्थी कोणासाठी विशेष लाभदायक आहे ते सांगते. ही चतुर्थी मंगळदोष असणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. या दिवशी केलेली सेवा त्यांच्या पत्रिकेतील मंगळदोष हा दूर करतो. नोकरी, व्यवसाय किंवा विवाहामध्ये काही अडचण असेल अशा लोकांनी देखील अंगारकी चतुर्थी करायची आहे. त्या दिवशी गणपती बाप्पाच्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. सेवा कुठल्या आहेत ते तर तुम्हाला माहीतच आहे. त्या सेवाच करायच्या आहेत. दुसरं काही असं विशेष वेगळं काही करायचं नाही. आणि जर कर्ज असेल, खूप आजार असेल, मानसिक तणाव असेल अशांनी नक्की या दिवशी अंगारकी चतुर्थीचा उपवास आणि अंगारकी चतुर्थीच्या दिवशी करण्यात येणाऱ्या गणपती बाप्पांच्या सेवा सर्वांनी नक्की करा. आणि अंगारकी चतुर्थीला काय करू नये तर आता हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आणि याचं उत्तर हे की अंगारकी चतुर्थी या दिवशी असत्य बोलणं, राग, द्वेष, वादविवाद, मांसाहार असेल, मद्यपान असेल किंवा आपण जे म्हणतो ना सतत एखादा माणूस असतो की कायम चिडचिड करतो तर त्या माणसासाठी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी त्या माणसाने मद्यपान देखील करायचं नाही, मांसाहार करायचं नाही, चिडचिड करायची नाही आणि अतिशय शांत घरात बसायचं आहे. या गणपती बाप्पाची सेवा करा. तुमचं जे नित्यकर्म आहे ते करा. तुम्ही जे काय ऑफिस वगैरे करता ते देखील करा. पण त्या दिवशी गणपती अथर्व शीर्षाचं नुसतं तुम्ही पठण जरी केलं ना एक आवर्तन जरी केलं तरी तुम्हाला त्याचा अनुभव नक्की येणार आहे. आणि गणपतीची सेवा तुम्ही नाही होत तुमच्याकडून गणपती अथर्व शीर्षाचं पठण तर तुम्ही त्यावेळेला फक्त
ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः हा देखील मंत्र तुम्ही उच्चारू शकता. कारण गणपती बाप्पा ही रिद्धी सिद्धी आणि बुद्धीची देवता आहे. या देवतेचं स्मरण आणि नक्कीच त्यांच्या सेवा आपण सर्वांनीच करायच्या आहेत. त्याचबरोबर 6 जानेवारीची अंगारकी संकष्टी चतुर्थी ही केवळ एक तिथी नसून ती आहे संकटावर विजय मिळवण्याची सुवर्णसंधी. या दिवशी श्रद्धेने गणपती बाप्पांची उपासना करा आणि जीवनातील अडथळे हे दूर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झाले सेवाई महाराजांच्या मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.